नमस्कार. या क्वेश्चन नंबर 12 मध्ये शाश्वत आणि शिव हे दोन इक्वल पार्टनर आहेत आणि बॅलन्स शीट दिली आहे 31 मार्च 2019 याच तारखेला हे दोन्ही पार्टनर म्हणजे सर्व पार्टनर इन्सॉल्वंट झालेले आहेत आणि संस्था विसर्जित केली आहे. जेव्हा सर्व पार्टनर इन्सॉल्वंट होतात तेव्हा आपण आउटसाइडर लायबिलिटी ह्या रियलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करत नाही, त्याऐवजी त्याचा स्वतंत्रपणे अकाउंट ओपन करतो. मग इकडे एकच आउटसाइडर लायबिलिटी आहे क्रेडिटर, जी आपल्याला रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करता येणार नाही. सुरुवातीला बघा, इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म रियलायझेशन अकाउंट 10 ते 12 ओळींचा डबल कॉलम, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 6 ते 7 ओळींचा डबल कॉलम, त्याच्यामध्ये नावं हवी आहेत शाश्वत आणि शिव. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट 4 ओळींचा सिंगल कॉलम, बँक अकाउंट 5 ते 6 ओळींचा सिंगल कॉलम आणि सर्वात शेवटी डेफिशियन्सी अकाउंट 4 ओळींचा सिंगल कॉलम. बघा, लायबिलिटी साईडला शाश्वत कॅपिटल अकाउंट 6000, यापैकी एकाच पार्टनरचं बॅलन्स क्रेडिटला दिलेला आहे म्हणजे लायबिलिटी साईडला आहे, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन शाश्वतच्या कॉलममध्ये 6000 आणि शिवचं कॅपिटलचं बॅलन्स ॲसेटला दिलं आहे, याचा अर्थ ते डेबिट बॅलन्स आहे, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन शिवच्या कॉलममध्ये 12000. क्रेडिटर्स अकाउंट आपण स्वतंत्र ओपन केलं आहे, क्रेडिटरचं बॅलन्स क्रेडिट असतं, म्हणून क्रेडिटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 39000. ॲसेटला बघा, प्लांट अँड मशिनरी पासून स्टॉक पर्यंत सर्व या 4 ॲसेट रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केले आहेत, म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ड्री ॲसेट या 4 ॲसेटची यादी केली आहे इनरला आणि बाहेरच्या कॉलमला बेरीज ठेवली आहे 30000. कॅश ॲट बँक 3000, बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3000. पुढे बघा, बॅलन्स शीटच्या खाली म्हटलं आहे ड्यू टू वीक फायनान्शियल पोझिशन ऑल पार्टनर्स वेअर डिक्लेअर्ड बँकरप्ट. बँकरप्ट म्हणजेच इन्सॉल्वंट म्हणजेच कर्जबाजारी. संस्थेच्या दुबळ्या आर्थिक परिस्थितीमुळे सर्व पार्टनर कर्जबाजारी झाल्याचा उल्लेख प्रॉब्लेममध्ये आहे. पहिली ॲडजस्टमेंट बघा, ॲसेट्स वेअर रिलाईज. ॲसेट रिलाईज याचा अर्थ होतो ॲसेटची मार्केटला विक्री करून त्यापासून आपल्याला मिळालेली रक्कम एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट, म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रियलायझेशन अकाउंट 17500. त्या 4 ॲसेटची आपण बेरीज केली आहे आणि रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट स्टॉकचे मिळाले 3500, फर्निचरचे मिळाले 2000, डेटरकडून वसूल झाले 5000 आणि मशिनरीचे मिळाले 7000. या 4 अमाऊंटची बेरीज बाहेरच्या कॉलममध्ये ठेवली आहे 17500. पुढे ॲडजस्टमेंट नंबर 2, द कॉस्ट ऑफ कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युटिंग द इस्टेट अमाऊंटेड टू ₹1500. याचाच अर्थ होतो विसर्जन खर्च म्हणजेच रियलायझेशन एक्सपेन्सेस पेड ऑफ. एंट्री झाली रियलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. रियलायझेशनच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 1500 कंसात दिला आहे रियलायझेशन एक्सपेन्सेस आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रियलायझेशन अकाउंट 1500. पुढे ॲडजस्टमेंट नंबर 3, शाश्वत प्रायव्हेट इस्टेट is not sufficient even
to pay his private debts, whereas in Shiv's private estate there is a surplus of ₹500. या वाक्याचा अर्थ होतो शाश्वतच्या प्रायव्हेट इस्टेटमधून कोणतीच रक्कम वसूल होऊ नाही शकली, परंतु शिवच्या प्रायव्हेट इस्टेटमधून ₹500 वसुली झाली आहे. त्याची एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू शिव्स कॅपिटल अकाउंट. म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू शिव्स कॅपिटल अकाउंट 500 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट शिवच्या कॉलममध्ये 500. यानंतर आपल्याला रियलायझेशन अकाउंटवरचा फरक काढायचा आहे. डेबिट साईडची बेरीज जास्त आहे 31,500, तीच क्रेडिटला लिहिली आहे आणि ह्या 31,500 मधून 17,500 वजा केल्यानंतर फरक आला आहे 14,000. दोन पार्टनरचा रेशो इक्वल आहे म्हणून दोघांना वाटला आहे आपण 7,000 7,000. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट शाश्वत 7,000, शिव 7,000 आणि कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रियलायझेशन अकाउंट कंसात लॉस 7,000 7,000. आता आपल्याला एकच आउटसाइडर लायबिलिटी आहे आपल्याकडे क्रेडिटर्स. तर क्रेडिटरना आपल्याला द्यायचे आहेत 39,000. हे देण्यापूर्वी आपल्याकडे बँक बॅलन्स किती शिल्लक आहे ते आपल्याला शोधून काढावं लागेल. म्हणून क्रेडिटरना पेमेंट करण्यापूर्वी बँक अकाउंटची बेरीज आली होती डेबिट साईडची 21,000. त्यातून क्रेडिट साईडला असलेले 1,500 वजा केले तेव्हा अवेलेबल बँक बॅलन्स आलं 19,500. म्हणजे आपल्याला क्रेडिटरना द्यायचे आहेत 39,000 पण बँकेमध्ये मात्र आपलं बॅलन्स शिल्लक आहे 19,500. त्याच्यामुळे आता हे 19,500 सर्वच्या सर्व अमाऊंट क्रेडिटरना पेड करावी लागेल. एंट्री झाली क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून क्रेडिटर अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 19,500 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स अकाउंट 19,500. क्रेडिटरना उरलेले 19,500 दिल्यानंतर बँक अकाउंट 21,000ला ऑटोमॅटिक टॅली झाला आहे. आता क्रेडिटरना आपण 39,000 पैकी 19,500 रुपये देऊ शकलो. मग उरलेले 19,500 आपण देऊ शकणार नाही. हे झालं अनपेड बॅलन्स. हे अनपेड बॅलन्स डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करावं लागेल. म्हणून क्रेडिटरच्या डेबिट साईडला जो फरक येतो 19,500 तो लिहिला आहे टू डेफिशियन्सी अकाउंट आणि डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स 19,500. आता आपल्याला कॅपिटल अकाउंटवरचं बॅलन्स पण डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. या प्रॉब्लेममध्ये दोन्ही पार्टनरच्या डेबिट कॉलमची बेरीज जास्त आहे 7,000 आणि 19,000. तीच क्रेडिटला नोंदवली आहे 7,000 आणि 19,000. 7,000तून शाश्वतच्या क्रेडिट साईडचे 6,000 वजा केल्यानंतर शाश्वतचा फरक येतो 1,000 आणि शिवच्या क्रेडिट साईडच्या 19,000तून 500 वजा केल्यानंतर शिवचा फरक येतो 18,500. हा फरक सुद्धा आपल्याला डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करावा लागेल. म्हणून त्याला लिहिलं आहे बाय डेफिशियन्सी अकाउंट आणि डेफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला टू शाश्वत कॅपिटल अकाउंट 1,000 आणि टू शिव्स कॅपिटल अकाउंट 18,500. अशा पद्धतीने शेवटी डेफिशियन्सी अकाउंट क्लोज झाला आहे 19,500. क्रेडिटरना आपण जेवढी रक्कम देऊ शकलो त्याची एंट्री इकडे लिहून ठेवली आहे. क्रेडिटर अकाउंट डेबिट 19,500 टू बँक अकाउंट 19,500 आणि उरलेली अर्धी रक्कम आपण क्रेडिटरना
देऊ शकलो नाही त्याची पण एंट्री केली आहे. क्रेडिटर अकाउंट डेबिट 19,500 टू डेफिशियन्सी अकाउंट 19,500 आणि दोन्ही पार्टनरच्या क्रेडिट साईडला आलेला फरक डेफिशियन्सीला ट्रान्सफर केला आहे त्याची सुद्धा एंट्री इथे लिहून ठेवली आहे. डेफिशियन्सी अकाउंट डेबिट 19,500 टू शाश्वत कॅपिटल अकाउंट 1,000 टू शिव्स कॅपिटल अकाउंट 18,500.